तर मित्रांनो, सकाळ झाली होती, पहाटे 5 वाजले होते व सकाळी उठून मी निघून गेलो आईच्या दर्शनाला. आईच्या दर्शनासाठी 2 व्हीलरने जाऊ दिलं नव्हतं, तर मला बसने जावं लागलं व मी मित्रांसोबत बसने आईच्या दर्शनासाठी गडावर निघून गेलो. बसने रस्त्यात लागणारे सुंदर पहाड, पर्वत आणि स्वच्छ वातावरणाचा अनुभव घेत आम्ही 15 मिनिटात वणीगडावर पोचलो.
बसमधून उतरल्यावर आम्ही सगळ्यात आधी गेलो रामकुंडावर स्नान करायला, जिथे सर्व भक्ती भाविक हे स्नान करत असतात व स्नान झाल्यावर आईच्या दर्शनाला पायी जातात. आता किती पायरीवर आहे, किती पायरीवर उभे आम्ही? किती वेळ लागेल अजून? दीड तास दर्शनाला. दर्शन घेतल्यावर लगे हाकलून देताना रे यार. पण तिथून हा पाय टेकला का लगे हाकलायला लावता तिथून. गडावर यावेळेस खरंच खूप गर्दी होती मित्रांनो. आम्हाला दर्शन घ्यायला जवळजवळ 3 तास रांगेत उभं राहावं लागलं व मग नंतर दर्शन भेटलं.
गर्दी खूप होती व या गर्दीमध्ये श्वास घ्यायलाही त्रास होत होता, पण आई सप्तशृंगीचे दर्शनाची ओढ लागली होती म्हणून हा त्रास सहन करत या गर्दीमध्ये आम्ही पुढे निघत गेलो. YouTube रस्ता बंद कर, डायरेक्ट बंद कर रस्ता. बारी बॅक कर. आता पूर्ण काय किलो घेतलं ना भैयो. भैया भैया बोला सप्तशृंगी माता की जय. पाच दिवसापासून ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण म्हणजे हा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप आभार मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.